नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा ताईंनो, एक आठवडा उरलेला आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी आजच तुम्हाला करायचं आहे. नाहीतर तुम्हाला ₹1500 विसरायचे आहे. बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय मोठी खुशखबर आलेली आहे, मोठी गुड न्यूज आलेली आहे. तुम्हाला जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे, त्या संदर्भात काय मोठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अवघे काही दिवस उरलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे ई-के-वाय-सीचे लास्ट डेट येण्यामध्ये. बघा, तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना के-वाय-सी करण्यासाठी अवघे 8 दिवस उरलेले आहेत. बघा, तर महत्त्वाची माहिती आहे, मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा, तर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणे अनिवार्य ठरलेले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना के-वाय-सी करणे आता अनिवार्य ठेवले आहे. त्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. महिलांकडे 8 दिवस उरलेले आहेत. 8 दिवसात ऑनलाईन पद्धतीने ई-के-वाय-सी करण्यात आलेली, अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. तर पटापट तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. तसेच निवडणुकीआधीच पैसे मिळण्याची शक्यता होती. बघा, लाडक्या बहिणींना आयोगाने स्पष्ट केलेले आहे की नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती जाहीर झाली त्याआधीच ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान या निवडणुका जाहीर होण्याआधीच महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. बघा, तसेच तुम्हाला लाडक्या बहिणींना के-वाय-सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे बघा, निवडणुकीच्या काळात पैसे येणार का, हा पण प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. तर त्याचं पण आपण सोल्युशन बघणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेत आचारसंहिता लागू झाल्याने पैसे दिले जातील असं सांगितले जात आहेत. त्यामुळे यापुढे कधीही महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहिणींचा पुढे हप्ता ढकलला जात आहे. बघा, त्यामुळे आता महिन्याचा हप्ता कदाचित पुढच्या महिन्यातही येऊ शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. बघा, जशी समोर माहिती येईल तशी मी तुम्हाला देणारच आहे. पुढे बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट, मोठी खुशखबर आलेली आहे. नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहेत. बघा, निवडणुकीच्या आधीच महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. बघा ताईंनो, राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. नगर परिषद आणि नगर परिषद पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात आचारसंहिता जाहीर झाली आहे. दरम्यान आता आचारसंहितेच्या काळात ही लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे मिळणार का, असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींना पडलेला आहे. बघा, विचारला जात आहे. दरम्यान आता नोव्हेंबरचा महिना सुरू होऊन 10 दिवस झाले आहेत, तरी पण अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता या पैसे कधी मिळणार याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. बघा, लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार त्या संदर्भात मोठी अपडेट, मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, निवडणुकीच्या आधी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार का ₹1500, तर संपूर्ण जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या काळात पैसे मिळण्याचे की नाही याबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. बघा, संपूर्ण जी माहिती आहे पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला अनस्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची, मोठी आणि नवीन अपडेट आहे. बघा, तर निवडणुकीआधीच सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे. बघा, तसेच लाडक्या बहिणींना के-वाय-सी करणे अनिवार्य केलेले आहे. सर्व लाडक्या बहिणींना के-वाय-सी, ई-के-वाय-सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला पुढील हप्ते मिळणार आहेत. बघा, पुढे बघू शकता, लाडकी बहीण योजनेबाबत महिलांना के-वाय-सी करणे आता अनिवार्य केले आहे. 18 नोव्हेंबरपर्यंतची जी मुदत आहे ती आता महिलांकडे फक्त 8 दिवस उरलेले आहेत. 8 दिवसात ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ई-के-वाय-सी प्रकरण पूर्ण करायचं आहे, अन्यथा तुमच्या पुढील महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पुढे बघा,
तसेच तुम्हाला लाडक्या बहिणींनो मोठी खुशखबर मी देणार आहे. तुम्हाला 18 नोव्हेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करायची आहे बघा. सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या अगोदर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आजची तुमची 10 नोव्हेंबर आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 8 दिवस उरलेले आहेत लाडक्या बहिणींनो. पटापट तुम्ही ई-के-वाय-सी करून ठेवा. तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींच्या के-वाय-सीची मुदत वाढ संपण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर के-वाय-सी करण्याचं आवाहन केलं जात आहे. तर 18 नोव्हेंबरपूर्वी सर्व लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे बघा 8 दिवस फक्त उरलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यातील आता अवघे 8 दिवस उरले आहेत. 18 सप्टेंबरपासून ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. योजनेत के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर आहे. आज 10 नोव्हेंबर आहे. त्यानुसार फक्त 8 दिवस तुम्हाला के-वाय-सीची जी प्रक्रिया पूर्ण करण्याची उरलेले आहेत बघा, 8 दिवस. ठीक आहे. तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला के-वाय-सी कशी करायची आहे महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा फोनवर OTP येईल. यानंतर तुमची के-वाय-सी झाली की नाही याची तुम्हाला माहिती मिळेल. जर तुमची के-वाय-सी झाली असेल तर तुम्हाला पुढील प्रोसेस करावी लागेल. यात तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर लिंक असलेल्या नंबरवर तुम्हाला OTP येईल. ठीक आहे. यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनमध्ये फॉर्ममध्ये काय करायचं आहे, यानंतर योजनेसंदर्भात काही प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे बघा. तसेच पुढे महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा. नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरचा हप्ता GR आलेला आहे आणि अवघ्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. तर लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि 470 कोटीचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्त्या संदर्भात बघा. मोठी अपडेट, मोठी खुशखबर. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी रक्कम आहे ती जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा. जे 18 जिल्हे आहेत, 18 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला का लाडक्या बहिणींनो? सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देत असतो बघा. प्रत्येक लाडक्या बहिणीने जे आपले आधार नंबर आहे, आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबरची लिंक करून घ्या. ज्यांनी अजूनपर्यंत लिंक केलेली नसेल त्यांनी लिंक करा, तरच तुमची पुढे के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. जर तुमचा आधार नंबर जर लिंक नसेल तर तुमची के-वाय-सी ही होणार नाही. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे आणि सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी ह्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.